नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोत आपण लाडक्या बहिणी संदर्भात ई-केवायसी चं एक महत्त्वाचं अपडेट. बघा, आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलं होतं की ई-केवायसी केली होती आणि याच्यामध्ये बरेच क्वेश्चन विचारले जातात, ज्याच्यामध्ये समजा येस नो अशा प्रकारचे काही उत्तरं निवडायचे होते आणि त्याच्यामध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे आणि काही लाडक्या बहिणींना त्याच्या प्रश्नाची चुकीची उत्तरं दिलीत. तर मग बऱ्याच यांच्या मनामध्ये असे डाऊट आहेत की ही जर केवायसी आपली चुकली असेल तर आपले पैसे येणे बंद होतील का किंवा बंद झाले आहेत का. आणि याच्यासाठी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्याचं डिटेल ऑप्शन सांगणार आहे. जर तुमचा फॉर्म चुकला असेल केवायसी करताना तर तो दुरुस्त पण कसा करायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम पहा, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, आपण याची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in, याच्यामध्ये /e-KYC असं केलं तर ह्या साईटला आपण येऊ शकतो. आणि या साईटला आल्याच्या नंतर आपल्याला लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे तो टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे किंवा नाही याला क्लिक करायचे आणि ओटीपी पाठवून आपल्याला ते चेंजेस करायचे. आता ते चेंजेस कुठले आणि करायचे गरजेचे आहेत का ते, तर इथं सर्वप्रथम आपण पाहू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठलंही डेमॉन्स्ट्रेशन सांगणार नाही की कशा पद्धतीने क्लिक करायचं आणि काय करायचं. तुम्हाला मी याच्या संदर्भात अधिकृत माहिती, ज्याच्यामध्ये तुमच्या मनातला हा संभ्रम निर्माण झालेला जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, आता जेव्हा तुम्ही याच्या अगोदर केवायसी केली असेल आणि या केवायसी मध्ये जर चुकून किंवा नजर चुकीनं तुमच्याकडनं काही ऑप्शन क्लिक झाले असेल, जसं की आता तुम्हाला तिथं अगोदर विचारत होतं की शासकीय नोकरदार कुणी आहे का नाही, आणि ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन झाला असेल आणि तुम्ही प्रश्न जर चुकीचे निवडले असतील आणि जर तुमचे पैसे बंद झाले असतील. आता परत मी सांगतो ऐका, की पैसे बंद झाले असतील म्हणजे बऱ्याच व्यक्तीनं ऑलरेडी दुसऱ्या कारणाने जर पैसे बंद झाले असतील तर ही प्रोसेस केल्यानं पैसे येणार नाहीत. हे पैसे कुणाचे येणार, किंवा तुमची केवायसी जर चुकीची झाली असेल तर त्याच्यासाठीच एक ऑप्शन यांना प्रोव्हाइड केलं. त्यासाठी इथं बघा, ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झालेल्या असल्यास, म्हणजे जर चुका झाल्या असतील तर कोणत्या चुका, की एस नो जे की बरोबर आहे चूक आहे असं निवडायचं होतं, त्याच्यामध्ये जर चूक झाली असेल तर त्यांच्यासाठी एक वन टाइम एडिट ऑप्शन दिलेला आहे. वन टाइम एडिट ऑप्शनची तारीख आहे 31/12/2025, म्हणजे 31/12/2025 पर्यंत तुम्ही ती दुरुस्ती करू शकता. त्याच्या खाली दिले किंवा, किंवा म्हणजे आणखी कुठलं काय बदल करू शकता तुम्ही, की पती आणि वडील हयात नसेल तसंच घटस्फोटित लाभार्थ्याची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी. आता बघा कन्सेप्ट समजून घ्या, की ज्यांच्या कुणाचे ज्या बहिणीचे पती किंवा वडील हे वारलेले आहेत आणि तिनं तिची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, कारण की आधी आपल्या पोर्टलवरती तसं ऑप्शन नव्हतं म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ही प्रक्रिया करता येईल. त्यासाठी अर्धी केवायसी सांगितली होती, परंतु त्याच्यात पण बऱ्याच गडबडी झाल्या किंवा कन्फ्युजन झाले लोकांचे आणि त्याच्यामुळे त्या केवायसी केल्या नाही. अशी व्यक्ती यांच्यासाठी हे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची केवायसी करू शकता. इथं तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे ही डिटेल्स प्रोव्हाइड करून तुम्ही नॉमिनल जी केवायसी करता तशा पद्धतीनं तुम्हाला केवायसी करण्याचं ऑप्शन उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, किंवा अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, म्हणजे कुणी एखादं चुकीनं केवायसी केलीच नाही किंवा त्याच्या लक्षातच राहिलं नाही की केवायसी करायची आहे, तर त्यांच्यासाठी लास्ट वन टाइम एक ऑप्शन दिले, ज्याच्यामध्ये 31/12/2025 पर्यंत तुम्ही तुमची केवायसी करून घ्या. किंवा तुमच्या फॉर्म मध्ये जर चुकीची माहिती गेली असेल तर ती चुकीची माहिती दुरुस्त करून घ्या, ही ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये ह्या गरजेच्या चुका दुरुस्त करून घ्या, पुन्हा तुम्हाला संधी उपलब्ध मिळणार नाही. आणि याच्यामध्ये जर तुमच्या चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त नाही केल्यास तुम्ही कायमचे या योजनेतून बाहेर पडाल, याची सुद्धा थोडीशी जाणीव असू द्या. आणि केवायसी ज्यांना केली नाही त्यांना केवायसी करा, ज्यांच्या चुका झाल्या त्यांना चुका सुधारा आणि अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस करा. याच्यासाठी तुम्हाला हवं असलेलं URL किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करतोय, तिथं क्लिक करा आणि ह्या सगळ्या गोष्टी
तुम्ही क्लिअर करा. जर याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.